ब्रह्मानंद पडळकर यांचा टेंभू उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामात भ्रष्टाचार आणि बोगसगिरीचा आरोप। टेंभू उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामात भ्रष्टाचाराचा महापूर आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी टेंभूच्या कामात सुरू असलेल्या बोगसगिरीचे वाभाडे काढले असून यामध्ये अभियंता हारुगडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। हारुगडे यांनी शेतकऱ्याकडून पैसे घेऊन चक्क टेंभू योजनेच्या सरकारी पाईपलाईनच्या चरीमध्ये खासगी पाईपलाईन टाकण्याचा अर्थपूर्ण परवानगी दिल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे। त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दिगंची ते निंबवडे आणि झरे परिसरात सुरू असलेल्या या कामात कमालीची अनागोंदी पाहायला मिळत आहे। धक्कादायक बाब म्हणजे काम कागदावरच दाखवून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधींची बिलं लाटल्याचा आरोप आहे। एकाच लाईनवर तब्बल 25 ठिकाणी अशी बोगसगिरी उघड झाली आहे। या प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांनी टेंभू कार्यालयावर धडक दिली। यावेळी त्यांनी अभियंता हारुगडे आणि शिवाजी पाटील यांना भ्रमणध्वनीवरून खड्या बोलात सुनावले। पैसे घेऊन सरकारी चरीतून खासगी लाईन कशी जाऊ दिली असा सवाल करत त्यांनी पुराव्यासह अधिकाऱ्यांची बोलती बंद केली। या प्रकरणावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या। या टेंभूच्या लाभ क्षेत्रातील एक शेतकरी आहात। आज बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ही पाईपलाईन जी आहे ही चुकीच्या पद्धतीने झाली आहे आणि त्यात एका शेतकऱ्यानं सरकारच्या पाईपलाईन बरोबर आपली पाईपलाईन टाकल्यामुळं भविष्यात एक मोठा धोका उद्भवतोय किंवा शेतकरी वंचित राहतील असं होऊ शकतो की भविष्यात धोका होऊ शकतो। ते पाईपलाईन लिकेज झाली ती काढताना टेंभूची सुद्धा लिकेज होऊ शकते। आणि दुसरी गोष्ट, काही ठिकाणी शेतकरी एवढी वंचित आहे ती की वरून जी पाईपलाईन गेल्या ना त्याचं कॉक कुठं काढल्या तर ती जे कॉक आहे तर पलीकडल्या बाजूचं उत्तरेकडल्या शेतकऱ्यांना तर त्याचा अजिबातच लाभ नाही। गावाकडल्या बाजूला सगळा लाभ आहे ते इकडल्या शेतकऱ्यांनाच आहे। सगळं अधिकाऱ्यांनी सगळं चुकीचं केलेलं आहे। सगळे अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे का? नाही, झालीच पाहिजे ना। जे काय चुकीचं काम करतंय त्याला शिक्षा झालीच पाहिजे की। तुमची पुढची रणनीती काय राहील? रणनीती आमचे काय, सगळ्या शेतकऱ्यांना समान जिथं जिथं शेत आहे तिथं कॉक काढावतं ही आमची भूमिका आहे। बाकी काय याविषयी काय आंदोलन वगैरे उभा केलं जाणार आहे की करणारच की। काय शेतकऱ्यांना पाणी मिळणार तर ते आंदोलन उभं राहणारच आहे भविष्यात। किती शेतकरी आहेत जे बाबा ह्या लाभ? भरपूर शेतकरी आहेत याच्यात। नाव आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कितीतरी शेतकरी असं या पाण्याच्या ह्याच्यापासून वंचित आहे। ते जवळजवळ असं 50-60 शेतकरी निघतेले मोठमोठे शेतकरी 10-20 दादा पण 10-20 एकराचे असे मालक आहेत त्यांच्या रानात पाईपलाईन नाही। आता ही जी पाईपलाईन केल्या ते शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याची जी पाईपलाईन आहे आताची ती काढावी असं तुमचं मत आहे का? नाही, काढलीच पाहिजे की हो। जे चुकीच्या पद्धतीचं आहे ते निघालच पाहिजे ना। गेल्या 2 ते 3 दिवसापासून एक मुद्दा चर्चेत आहे की तुमच्या टेंभूची बंद पाईपलाईन आहे त्यामध्ये एका शेतकऱ्यानं स्वतःची खासगी पाईपलाईन केलेली आहे। काय नेमका प्रकार आहे हा? ही पाईपलाईन टेंभूची पाईपलाईन असताना त्याच्यावरून इथं खासगी पाईपलाईन झालेली आहे। ती चुकीच्या पद्धतीने झालेली, ते अधिकाऱ्याच्या संगनमतानं झालेलं, त्याच्यावर आक्षेप आहे बऱ्याच लोकांचा। काय त्यांचा आर्थिक व्यवहार वगैरे झालाय का? हो, आर्थिक व्यवहार 100% झालेला आहे। ती चाऱ्याचे पैसे बी दिले असतील ते अधिकाऱ्यांना। आणि लाईन इथं चुकीचे, लाईनची ड्रॉइंग बघितली तर दुसऱ्या ठिकाणावर होती आणि ती यांच्या पाईपलाईनसाठी यांच्या रानातून टाकलेली। काय मागणी आहे तुम्ही शेतकरी म्हणून? ते पाईपलाईन त्यांची निघावी। बर, आणि तुमची काय मागणी आहे का दुसरी पाईपलाईन दुसऱ्या बाजूने काढावी? हो, ही लाईनच पूर्ण दुसऱ्या बाजूने काढायची किंवा मूळ ड्रॉइंग होते त्या लाईन त्या ड्रॉइंग नुसार काम झालं पाहिजे। ड्रॉइंग चुकीचं केल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी पाईपलाईन घेतल्यामुळे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे का? हो, 100% होत आहे। यांच्या फायद्यासाठी करून घेतलंय। किती शेतकरी या लाभापासून वंचित आहेत असं तुम्हाला वाटतं? एक 7-8 जण वंचित आहेत। आणि मगाशी पत्रकार परिषदेमध्ये परमाशेठ म्हणाले की काही ठिकाणी आउटलेट नाहीत, पाणी पडायचं जे बाहेर पाणी बऱ्याच ठिकाणी आउटलेट नाही, त्या पाईपा चुकीच्या त्या डमरू बऱ्याच ठिकाणी नाही। तर सगळी चौकशी लावली तर कोटभर रुपयाचा झोल आहे सगळा। प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी चेंबर बिंबर नाहीत।
अधिकाऱ्यांवर काय तक्रार वगैरे केल्या काय? होय, आता इथून पुढे 100% तक्रार होणार ना. हे जर पाईपलाईन नाही निघाली तर तक्रार होतच राहणार. त्या पाईपलाईन मुळे तुम्हाला म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना काय त्रास आहे का? हो, त्रास आहे ना. म्हणजे काय त्रास आहे? चुकीच्या पद्धतीने ड्रॉइंगच झाली नाही, जी होती ती झाली नाही, चुकीच्या ठिकाणी पाईपलाईन झाली ना. यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याचा हे असलं असतं मला वाटतंय? हे काय पहिली जे अधिकारी होते, इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, कर्मचारी त्यांचं. त्यांनी संगणमतानं हा, तक्रार केलेलं. घेऊन आणलाय. हा, केलं. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेत ब्रह्मानंद पडळकर यांनी पुराव्यासह अधिकाऱ्यावर ताशेरे उठली. आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये टेंबूची जी कामं झालेली आहेत, ही कामं बऱ्याच ठिकाणी चुकीची झालेली आहेत आणि त्याचे पुरावे म्हणून आज आम्ही इथं सर्व काढलेलं आहे. झरे गावामध्ये जे पाईपलाईन आहे, शेतकऱ्याच्या आणि अधिकाऱ्याच्या संगनमतानं 2000 ते 3000 फुटाची पाईपलाईन, इथं पाईपलाईन आपण बघताय, मी कागदच घेऊन आलोय आणि ही पाईपलाईन काढलेली आहे. नुसत्या 5000 रुपयेवर त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मी अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिलेत आणि 5000 रुपये दिल्यामुळं ही लाईन अधिकाऱ्यांनी तिथं घातलेली आहे आणि त्यावरचे संबंधित जी काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यावर तक्रार झाली पाहिजे. लिंबोडे दिगंची एक लाईन आहे आणि या लाईन मध्ये असं आहे की कुठेही तिथं डमरू बसवले नाहीत, कुठे तिथं फॅड नाही, काय नाही. आणि एमबी काम पूर्ण नसताना एमबी करून त्याचं बिल काढलेले आहेत. बघा इथं कॅड, डमरू, वॉल नाही, हे सगळं तुम्ही बघताय. तुम्ही जवळ जर तुम्ही झूम करून बघितलं तर एवढ्या प्रकारचा भ्रष्टाचार या टेंबूच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला या प्रकारचं आपल्याला हे पाहिजे, अशा पद्धतीचं डमरू आपल्याला बसवून दिलेलं पाहिजे. पण असं न करता फक्त दिगंची लाईनवर 25 ते 30 ठिकाणी हे डमरू बसवलेले नाहीत. माझं मत असं आहे की जे टेंबूचं काम केलं ती कंपनी, अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी, मग त्यात हरगोडे असतील, शिवाजी पाटील असतील आणि त्यांचे कोण वरिष्ठ असतील, यांनी संगत मतानं माझ्या तालुक्याचं एवढं मोठं नुकसान केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी पोचत नाही. कित्येक ठिकाणी जर बघितलं अजून पायपा उघड्या आहेत, कुठं चुंबूर बसवले नाहीत. एवढं नुकसान या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्ही या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबल यांनी काल पत्र दिलं तर परवा की बाबांनो जे पाईपलाईन झालेली आहे या पाईपलाईनच्या बाबतीमध्ये काय केलं तुम्ही, तर त्यांनी काल त्या शेतकऱ्याला पत्र काढलेलं आहे. ह्या पद्धतीचं पत्र आहे. माझं तर मत असं आहे की तालुक्यामध्ये असं या जो अधिकारी शेख म्हणून होते त्या अधिकारी या पैशाच्या माध्यमातून या टेंबूची दगड बऱ्याच ठिकाणची विकलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी पाईप मनमानी केलेले आहेत. ज्या नकाशामध्ये जे पाईप आहेत त्या सुद्धा पाईप बदललेले आहेत. आम्ही वारंवार सांगून सुद्धा हरगोडे म्हणून एक मोठे तासगावला अधिकारी आहेत, ते लोकांना निग्लेक्ट करणं, लोकांना त्रास देणं आम्ही मिटवतो. जर चुकीच्या कामामध्ये जर तुम्ही एकमेकाला मदत करत असला, कंपनीला मदत करत असला, तर आटपाडीची जनता 100% गप बसणार नाही. जनता रस्त्यावर उतरेल आणि टेंबूचं जे नुकसान झालेलं आहे ते फक्त अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. इथं खरं तर कमी ज्याला काही कळत नाही असले अधिकारी आपल्या तालुक्यामध्ये पाठवले आणि या तालुक्याचं नुकसान करायचं काम टेंबूच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि जर हे टेंबूचं काम दुरुस्त नाही केलं तर आटपाडीतली जनता, भारतीय जनता पार्टी केव्हाही गप बसणार नाही. आणि आम्ही टेंबूच्या अधिकाऱ्यांना अजून सूचना करतोय, ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या केलेल्या आहेत त्या लवकर दुरुस्त कराव्यात, अन्यथा पुढच्या रोषाला तुम्ही सामोरं जावं लागेल.
कोण आहे शेतकरी ज्यांनी पाईपलाईन ते शेतकरी आहेत पारेकरवाड्याचे रंगनाथ कटरे म्हणून आहेत. त्यांनी 2000 ते 2500 फुटापर्यंत त्यांनी चारीमध्ये पाईपलाईन टाकलेलं आहे. ते चारी स्वतः बघितले आहे अधिकाऱ्यांनी. तुम्हाला सुद्धा आता मी दावलेला आहे. आमचं मत असं आहे, आम्हाला शेतकऱ्याला विरोध नाही. चारी टाकली त्याबरोबर याचा जो दुष्परिणाम आहे, आता बरीच लोक म्हणायला लागले आम्ही इथं टाकलेले चारे तिथं टाकले चारे. जर चारी मध्ये पैसे घेऊन जर अधिकारी त्यांना फॉर्म असतील, मग या अधिकाऱ्यावर 420चा गुन्हा का दाखल करू नये अशी मागणी आम्ही वरिष्ठांना केलेली आहे. आणि आमचं सुद्धा ठाम मत आहे, जर चुकीचं जर अधिकाऱ्याने काम केलं असलं तर शेतकऱ्यावर त्रास न देता त्या अधिकाऱ्यावर 420चा गुन्हा दाखल व्हावा. आता ज्या पाईपलाईन ज्या पाईपलाईन आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आउटलेट काढले, काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी नाही, जिथं आउटलेट नको. आता तुम्ही ठिकाणचीला मागणी करताय की आउटलेट काही ठिकाणी काढले, तुम्ही हरुडेंना भेटला तर त्यांनी काय सांगितलं? नाही, हरोडगे हा फार चतुर प्राणी आहे. आपल्या तालुक्याकडे त्यांचं दुर्लक्ष असते. त्यावेळी काडामंडी होय म्हणणार, काढतो म्हणणार, पण प्रत्यक्षात काम न करणारा हा असा अधिकारी आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या पाठीमागे आम्ही आता ताकदीनं लागलेलो आहे. आमच्या तालुक्यातलं जे काम आहे ते काम त्यांना करावं लागेल. आजच मी टेंबूच्या ऑफिसला गेलतो, तिथं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि जर सूचनेचं पालन करत नसतील तर मग आपण मानदेशी माणसं आहोत. आमच्या पद्धतीनं आम्ही पडळकर साहेबांच्या टाइमला आम्ही काम करू आणि त्यांच्याकडे ते काम करून घेऊ. टेंबू योजना महत्वाचं अशी आहे की प्रत्येक म्हणजे इंच ना इंच पाहिजे ह्याच्यासाठी डिझाईन केली आहे. पण आता हे जर काढत नसेल ही मात्र वाईट आहे. नाही, इथल्या सर्व राजकारणी लोकांनी टेंबू योजना प्रत्येक ठिकाणी जावी. मग आमदार पडळकर साहेब असतील आणि आमचे सहकारी असतील, जे राजकारणी साऱ्यांनी प्रयत्न केले, पण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजकारण्यांची दिशाभूल करून फक्त टेबल आणायचा, नकाशा दाखवायचा आणि त्या नकाशाच्या चुकीच्या दिशेने काम करायचं, हे काम केलेलं आहे. त्यामुळं आपलं पाणी बांधावर पोचेल का नाही याची आम्हाला शंका आहे. त्यामुळं आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहे, मंत्री महोदयाला भेटणार आहे आणि हे टेंबूचं काम कसं अधिकाऱ्यांनी चुकीचं केलंय हे आम्ही जे शासनाला दाखवायचा प्रयत्न करतोय. कारण की जेवण पण काढले ना, तर माझं घर आहे की नाही शेवटच्या ठिकाणी आहे आणि शेवटचं हे आहे की नाही तिथे पण पाणी जात नाही. तर ते आहे, त्यासाठी तर आम्ही आज सकाळपासून या तालुक्यामध्ये फिरतोय. दिगंची लाईन पूर्ण फिरलेला आहे, मधीची लाईन फिरतोय आणि हे करत असता जिथं जिथं आपल्याला अडचण वाटत्या त्या अडचणीची आपण नोट करतोय. मी आमदार साहेबांच्या कानावर घालतोय आणि मग आमदार साहेब महोदय मंत्री महोदयांना भेटतील आणि यावर विषय 100% मार्ग निघेल. आणि या तालुक्यात जी टेंबू योजना चुकीच्या मार्गाने न्यायचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न चाललेला आहे, तो प्रयत्न आपण हाणून पाडू. आपलं एकच ध्येय आहे की हे पाणी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही या आटपाडी तालुक्याचं कार्यकर्ते म्हणून आम्ही काही करायला तयार आहे.